ओके, वेलकम फ्रेंड्स. आपण पाठीमागचे जे काही आपले व्हिडिओ आहे तुम्ही ते पाहिलाच असेल. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चित माहिती मिळाली असेल की कशा पद्धतीनं डेफिनेशन हे इम्पॉर्टन्स आहेत. यामध्ये आपण आता पाहणार आहे शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन. ओके, शॉर्ट आन्सर क्वेश्चन विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट आन्सर क्वेश्चन. मागील ज्या काही एक्झाम्स आहेत त्या प्रत्येक एक्झाम मध्ये हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्ही काळजीपूर्वक स्कोरिंगसाठी अभ्यास करत असाल तर हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला निश्चित मदत करतील. ठीक आहे. तर सुरू करण्यापूर्वी सर्वांनी एक गोष्ट करा. एवढी महत्वाचे क्वेश्चन्स खूप मेहनत घेऊन मिळवून मागचे पेपर्स वगैरे आपण पाठवतोय तर ते पेपर्सही पाहून घ्या. ठीक आहे. ते पेपरचं अनालिसिसही मी तुम्हाला देणार आहे. त्यापूर्वी तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ पाठीमागची डेफिनेशनचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर डेफिनेशनच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जे काही येणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर पूर्ण पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन आता ये जे काही दोज आर द शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विच थिंग्स आर मोस्ट इम्पॉर्टंट इन दी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे आहेत त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. आता मी आणखी एक गोष्ट महत्वाची सांगतोय. स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, ओके, ह्या सर्व एक्झाम्सला लाईफ प्रोसेसेस हा चॅप्टर आहे विथ इन्क्लुडिंग 10th सायन्स. जर आपण 10th क्लासमध्ये आहे तरी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. 9th सीबीएसई ला आहेत, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. 9th स्टेट बोर्डला असाल तरी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. आणि मी जे बोलतोय कॅन यू चेक आउट दॅट थिंग्स. जे काही मी बोलतोय ते तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये चेकआउट करून पहा की दीज आर कन्सेप्ट वेदर दे आर इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. आहेत का तुमच्या सिलेबस मध्ये या कन्सेप्ट, ह्या तुम्ही पहा. मॅक्झिमम आपण काय करतोय, पाहतोय, टॅली करत नाही कोणत्या गोष्टी. तर तुम्ही टॅली करायला शिका. ठीक आहे. लेट्स टर्न टू वर्ड हिअर. पहा, शॉर्ट आन्सर क्वेश्चन 3 मार्क्ससाठी 4 मार्क्ससाठी येऊ शकतात. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ प्लांट इज रिलीजिंग कार्बन डायऑक्साइड अँड टेकिंग इन ऑक्सिजन ड्युरिंग द डे, डज इट मीन्स that there is no photosynthesis occur. Justify this statement. म्हणजे in this question you must write down the process of the photosynthesis. Okay, what's happened in detail about it. Okay, next question is what is the life processes, the properties of a living being compared to non-living things, non-living being. The what are the life processes, which are that, in detail about the life processes, which are the properties of life processes. Okay, and when we well know about the life processes we easily compare the living and non-living things. कधी कंपेअर करू शकता, यू आर क्लिअरली स्टडी अबाउट द लाईफ प्रोसेसेस. ज्यावेळेस तुम्ही क्लिअरली स्टडी केलेला असेल लाईफ प्रोसेसेस बद्दल, दॅट टाइम यू कॅन इझिली justify your answer. Okay, here what is nutrition. Okay, why we need to nutrition, explain mode of nutrition. Nutrition म्हणजे काय, mode of nutrition काय आहेत. Okay, that things are the most important here. Okay,
Okay, now yes, next question is differentiate between autotrophs, autotrophic nutrition and heterotrophic nutrition. Means what is the autotrophic nutrition and what is the heterotrophic nutrition? Autotrophs means whether they are able to produce their own food. Heterotrophs means, hetero means the organisms are dependent on the others. Okay, means autotrophics, in that there is the chlorophyll. Okay, chlorophyll, sunlight, and with the help of inorganic materials they are producing their food. But in heterotrophs, those are produced, means heterotrophs are dependent on heterotrophs. Okay, yes. What is villi? What are its function? What is villi? Villi is finger-like projection, finger-like structure. Villi is present in small intestine. Okay, for the purpose of absorption of the food. Okay, and transferred to the other part. Okay, that is the villi. Discuss the major steps involved in process of nutrition in human being. Which are the major steps in process of nutrition? Major steps कोणते आहेत प्रोसेस न्यूट्रिशन प्रोसेस मध्ये? That is the most important things. इंजेक्शन 9th स्टँडर्ड मध्ये त्याचे स्टेप्स. इंजेक्शन असेल, डायजेशन असेल, assimilation असेल, that are the processes. ठीक है. नेक्स्ट, राइट ए शॉर्ट नोट ऑन ब्लड. ब्लड अँड ब्लड क्लोटिंग म्हणजे काय? आताच मी सांगितलं की ब्लड काय करतं, इट इज द व्हेइकल. ओके, ब्लड क्लोटिंगचा काय रोल आहे, ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला इन डिटेल मध्ये घ्यायच्या. ब्लड क्लोटिंग म्हणजे काय, ब्लड क्लोट का होतं, that things. Okay, explain the term blood. What are sorry, the print mistake hai. Explain, write a short note on blood. Blood clotting. Here explain term blood. What are the advantages of a 4-chamber of heart? Which are the advantages of 4-chamber heart? What is the function of a 4-chamber heart? Why it is the 4 chambers? Okay, because of the double circulation due to 4 chambers. या गोष्टी. त्यानंतर explain the term of artificial kidney. What is the role of artificial kidney? That things. Explain the detail about a function of a kidney and working of the kidney. Means function of a kidney, working of the kidney. What are the functions of limbs in our body? Sorry, limbs नाही तो lymph असेल. lymph, LYMPH, limbs. Okay. What are the modes of excretion in human body, in human being? Explain the role of an acid in our body or in our stomach. मोड ऑफ एक्सक्रिशन काय, ठीक आहे, हा वेगळा प्रश्न करा. आणि एक्सप्लेन द रोल ऑफ ऍसिड इन अवर बॉडी हा प्रश्न वेगळा करा. तर ते दोन प्रश्न एकत्र झालेले. मी काय सांगतोय की पहा, व्हॉट आर द मोड्स ऑफ एक्सक्रिशन हा वेगळा प्रश्न आहे. इट इज द डिफरंट क्वेश्चन. आणि पुढील क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द, हा यस, ओके, चलो हो गया. एक्सप्लेन द रोल ऑफ ऍसिड इन अवर बॉडी और इन अवर स्टमक हा एक वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे. व्हॉट इज अ स्मॉल इंटेस्ट, हाऊ इज अ स्मॉल इंटेस्टाइन
to absorb a digested. Explain about the water and mineral transport in plant. How is small intestine designed to absorb the digested food? Okay, how is small intestine is designed to absorb digested food? Okay, next question, explain about the water and mineral transport in plant. How the water and minerals are transport in the plant, त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर how is a food transported in plant? सेम ऍज इट इज क्वेश्चन आहे, पण वेगवेगळ्या एक्झामला विचारण्यात आल्यामुळे ते वेगवेगळे घेतलेले. सेम वरचा क्वेश्चन आणि खालील क्वेश्चन सेमच आहेत. व्हॉट इज द ट्रान्सलोकेशन? व्हाय इट इज इसेन्शियल फॉर प्लांट और व्हाय इट इज इसेन्शियल इन प्लांट? हे तिन्ही चारही क्वेश्चन सेमच आन्सर आहे त्यांचं. ठीक आहे. हाऊ इज ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा आर रेग्युलेटेड? कशा रीतीने ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा ही रेग्युलेट केल्या जाते? हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर how are the fats digested in our body? Where does its process take place? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, IMP आहे. How are the fats digested in our body? Where does this process take place? फॅट्स डायजेस्टेड कुठे केले जातात आणि ही प्रोसेस कुठे टेक प्लेस होते? तुम्ही पहा, द फ्लॅट्स आर कन्व्हर्टेड इनटू पायरेट. पाहिले आपण? हा, त्या प्रोसेस तुम्ही पाहून घ्या. व्हॉट आर द मोड्स ऑफ एक्सक्रिशन इन प्लांट? हा रिपीट आलेला प्रश्न. ठीक आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लिम्ब्स इन अवर बॉडी? हाही क्वेश्चन रिपीट आहे. ठीक आहे. इफ देअर वेअर नो अल्गा देअर वुड बी नो फिश इन द सी. पहा, जर अल्गा नसतील तर फिश असणार आहेत का सी मध्ये? नाही. किंवा विदाउट अल्गा देअर वुड बी नो ॲक्वॅटिक लाईफ, असाही प्रश्न काही एक्झामला आलेले आहेत. तर दोन्ही सेम क्वेश्चन आहेत. ओके. एक्सप्लेन अ मेकॅनिझम ऑफ इन्स्पिरेशन मीन्स इनहेल अँड एक्सपिरियन्स. एक्सपायरेशन असायला पाहिजे होतं. ठीक आहे. एक्सपायरेशन मीन्स एक्सेल. हे दोन्हीचे मेकॅनिझम जे काही आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन आर्टरी अँड कॅपिलरीज अँड व्हेन, असाही एक क्वेश्चन आहे. म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन द आर्टरी, व्हेन्स अँड कॅपिलरी, तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. एक्सप्लेन द मोड ऑफ एक्सक्रिशन इन प्लांट, हा रिपीट आलेला क्वेश्चन. तर हा शेवटचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये व्हेन्स ऍड करा. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द आर्टरी, व्हेन्स अँड कॅपिलरीज. पण ते तिन्हीपैकी कोणत्याही एकावर तुम्हाला डिफरन्शिएट करा असा प्रश्न येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चॅप्टरवर डिफरन्शिएट बिटवीन द फॉलोइंग टर्म्स असे क्वेश्चन जास्त आलेले. का? कारण कंपॅरेटिव्ह स्टडी आहे या चॅप्टर मध्ये. त्यामुळे प्रत्येक जणाने एक गोष्ट करा की हे पूर्ण डिफरन्शिएशन तुम्ही प्रत्येक जणांना रिसाइट करा. ठीक आहे. नाउ वी आर स्टॉप हियर. इन द नेक्स्ट पिरियड वी आर डिस्कस अबाउट द डिफरन्शिएट बिटवीन द फॉलोइंग टर्म्स. ही आपण पूर्ण डिटेल पाहणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड